आता अमृतपेठ तयार करत असताना तुम्ही जे काही सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग त्यात पूर्ण तयार केलेलं आहे, त्यात असं काय वैशिष्ट्य आहे, खासियत काय आहे त्याच्यामध्ये, की आपण असं म्हणू शकू की हे बाकीच्यांपेक्षा काही हटके वेगळं आहे? बरोबर. तर हा सगळ्यात पहिल्यांदा आपण डोळ्यापुढे ई कॉमर्स म्हणलं तर येतात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा एकच उद्दिष्ट आहे की त्यांना दे नीड टू अर्न प्रॉफिट, म्हणजे पहिला प्रॉफिट नंतर लोक. बरोबर. अमृत या पद्धतीने विचारच करत नाही. अमृत काय म्हणतं, पहिला लोक नंतर प्रॉफिट. या अनुषंगानं आपण चाललेलो आहोत. यामध्ये आपल्याकडे ऑनबोर्डिंगचा जो काही प्लॅटफॉर्म आहे किंवा जिथं लोकांना किंवा दुकानदारांना आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऑनबोर्ड व्हायचं आहे, तो खूप सिम्पल आहे. किंवा जे कुठलेही आपल्याकडचे मॉडेल आहेत तर अत्यंत कमी आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे खूप कमिशन घेतात. लोकांना समजतच नाही की पहिला त्यावरती जायचं कसं, कमिशन मिळणार किती, पैसे हातात किती येणार, द्यायचे किती. तर या सगळ्यातनं आपण वेगळा रस्ता केलेला आहे. त्यानंतर मिडलमॅन. आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जायचं झालं तर मध्ये एक मिडलमॅन लागतो जो आपले प्रोडक्ट्स तिथे लिस्ट करतो. अमृतमध्ये तसं नाही. अमृतमध्ये आपल्याकडे अमृत बंधू आहेत जे मदत करतात. लोकांना फिजिकली जाऊन सांगतात की ओके हा प्रोडक्ट आहे, हा असा अपलोड करायचा आहे, किंवा एक पीपल टच मिळतो तिथे अमृत बंधूच्या मार्फत. त्याच्या थ्रू मग पूर्ण ती गोष्ट आपली वेगळी होऊन जाते रादर दॅन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अमृत प्रवाह या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आपण मागे अनेक वेळा चर्चा केल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या योजना राबवतो. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी. अनेक वेगवेगळ्या पॉडकास्टवर आपण शैक्षणिक आणि इतर योजनांसंदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे. यावेळी आपण आर्थिक या विषयासंदर्भात अमृत नेमकं काय करते या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊ. अमृतच्या लक्षित गटातील युवक युवतींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी म्हणून अमृतनं अनेक प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत. पहिला टप्पा होता कौशल्य विकासाच्या योजना आणणं. आम्ही प्रत्येक युवकांच्या आवडीनिवडीप्रमाणे, त्यांच्या इच्छाशक्तीप्रमाणे त्यांना स्कोप देण्यासाठी म्हणून आम्ही अनेक प्रकारच्या योजना, स्किल डेव्हलपमेंटच्या ट्रेनिंग्ज आणल्यात. IGTR, नायलेट, सिपेट, MCED अशा अनेक दर्जेदार संस्थांबरोबर करार केलेत आणि अनेक जणांना आपण प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यानंतर मग त्यांची आर्थिक अडचण सुरू झाली की आम्हाला उद्योग सुरू करायचा आहे, परंतु आमच्याकडे आर्थिक पाठबळ नाही आहे. मग ही अडचण लक्षात घेऊन अमृतनं दुसरं पाऊल उचललं आणि अमृत व्याज परतावा योजना सुरू केली. व्याज परतावा योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. साधारणतः 1,500 पेक्षा जास्त लोकांना आपण लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे आणि बँकेची प्रोसेस सुरू झालेली आहे. अनेकांचे उद्योग सुरू झालेले आहेत. आणि यानंतर एक लक्षात आलं की अनेक जण उत्साहाने बिझनेस तर सुरू करतात, प्रोडक्शनही सुरू करतात, परंतु त्यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था होत नाही, म्हणून ते बिचारे एकदम मागे सरकलेत. काहींना बंद करण्याची पाळी आली. मग कौशल्य प्रशिक्षण देऊन काय उपयोग, किंवा फक्त त्यांना आर्थिक पाठबळ देऊन काय उपयोग आहे. त्यांना पुढचा टप्पा पण आपल्याला उपलब्ध करून दिला पाहिजे. या संदर्भात आम्ही खूप चर्चा केली आणि त्यानंतर सध्या जग ज्या दिशेनं चाललंय त्या दिशेला अमृतने पण उतरायचं ठरवलं. शासनाने आम्हाला पाठिंबा दिला आणि अमृतने ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपलं काम सुरू करायचं ठरवलेलं आहे. अमृतचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला नाव आपण दिलेलं आहे अमृतपेठ. आणि या अमृतपेठ संदर्भात आपल्याला माहिती सांगण्याकरता आज आपल्याकडे आलेले आहेत श्री केतनजी शेटे. मी त्यांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतोय. अमृतपेठ म्हणजे ग्राहक पेठच्या धर्तीवर अमृतपेठ हे नाव. आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्म हा फार मोठा विषय आहे. अनेक जण म्हणतात की शासनीय संस्था आहे आणि अमृतपेठ हा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म चालवणं एवढं सोपं नाही आहे, प्रचंड कटकटीचं काम आहे आणि हे पेलेल का, होऊ शकेल का, आणि याच्यामुळे अमृतचं उद्दिष्ट साध्य होईल का. तर सगळ्यांचं उत्तर आहे हो. त्यात अनेक डायमेन्शन्स आहेत. त्यातला एक महत्त्वपूर्ण डायमेन्शन असा आहे की अमृतने जो सॉफ्टवेअर तयार केलेला आहे तो इतका सुंदर पद्धतीचा आहे. अजूनही त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे, पूर्ण संपत नाही. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स येतील तेव्हा आम्ही ते सॉल्व्ह करत जाणार आहोत. परंतु तो सॉफ्टवेअर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने तयार केलेला आहे
की अशा पद्धतीच्या अडचणी येणारच नाहीत आणि कमीत कमी मॅनपॉवरमध्ये अतिशय उत्कृष्ट काम चालेल. या अमृतपेठ तयार करण्याच्या टीममध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे श्री केतनजी यांची. तर आपण केतनजी यांच्याकडून अमृतपेठ आणि अमृत या संदर्भात त्यांच्याकडनं माहिती समजून घेऊया आपण. केतनजी, अमृतपेठ हे नेमकं काय आहे? अमृतपेठ हे एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू आपण छोटे दुकानदार, हस्तकला किंवा जे कुठली लोक आहेत ज्यांना ई कॉमर्स किंवा ऑनलाईन यायला जागा मिळत नाही किंवा प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यांच्यासाठी हा उभा केलेला एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या थ्रू त्या लोकांनाही टेक्नॉलॉजीचा फायदा घेता येईल, त्या लोकांनाही एम्पॉवर होता येईल. नॉट ओनली इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ फक्त विक्री आणि या गोष्टींचा, पण जेव्हा दुकान बंद आहे तेव्हा ते चालू राहील. थेट ग्राहक ते दुकानदार असं सगळा तो मॅप केला जाऊ शकतो. यासाठी आपण चालू केलेला एक ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म म्हणजे अमृतपेठ. बरोबर आहे. आणि अमृत ही संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणारी संस्था आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला त्यांचे हित आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आपण तो तयार केलेला आहे. नक्कीच. आता अमृतपेठ तयार करत असताना तुम्ही जे काही सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग त्यात पूर्ण तयार केलेलं आहे, त्यात असं काय वैशिष्ट्य आहे, खासियत काय त्याच्यामध्ये, की आपण असं म्हणू शकू की हे बाकीच्यांपेक्षा काही हटके वेगळं आहे? बरोबर. तर हा सगळ्यात पहिल्यांदा आपण डोळ्यापुढे ई कॉमर्स म्हणलं तर येतात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा एकच उद्दिष्ट आहे की त्यांना दे नीड टू अर्न प्रॉफिट, म्हणजे पहिला प्रॉफिट नंतर लोक. बरोबर आहे. अमृत या पद्धतीने विचारच करत नाही. अमृत काय म्हणतं, पहिला लोक नंतर प्रॉफिट. या अनुषंगानं आपण चाललेलो आहोत. यामध्ये आपल्याकडे ऑनबोर्डिंगचा जो काही प्लॅटफॉर्म आहे किंवा जिथं लोकांना किंवा दुकानदारांना आपल्या प्लॅटफॉर्मवरती ऑनबोर्ड व्हायचं आहे, तो खूप सिम्पल आहे. एक फॉर्म फिलआउट करायला मोजून 1 ते 2 मिनिटं जातात. त्यानंतर स्क्रुटिनी होते, अप्रुव्हल मिळाले की लगेच तो त्याचे प्रोडक्ट टाकून काम चालू करू शकतो. आपल्याकडचं जे काही कमिशन मॉडेल आहे किंवा जे कुठलेही आपल्याकडचे मॉडेल आहेत तर अत्यंत कमी आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट हे खूप कमिशन घेतात. लोकांना समजतच नाही की पहिला त्यावरती जायचं कसं, कमिशन मिळणार किती, पैसे हातात किती येणार, द्यायचे किती. तर या सगळ्यातनं आपण वेगळा रस्ता केलेला आहे. त्यानंतर मिडलमॅन. आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जायचं झालं तर मध्ये एक मिडलमॅन लागतो जो आपले प्रोडक्ट्स तिथे लिस्ट करतो. अमृतमध्ये तसं नाही. अमृतमध्ये आपल्याकडे अमृत बंधू आहेत जे मदत करतात. लोकांना फिजिकली जाऊन सांगतात की ओके हा प्रोडक्ट आहे, हा असा अपलोड करायचा आहे, किंवा एक पीपल टच मिळतो तिथे अमृत बंधूच्या मार्फत. त्याच्या थ्रू मग पूर्ण ती गोष्ट आपली वेगळी होऊन जाते रादर दॅन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आहेत. ओके. शिप रॉकेटचं इंटिग्रेशन्स असतील किंवा पेमेंट गेटवेचे इंटिग्रेशन्स असतील किंवा मल्टी वेंडर प्लॅटफॉर्म असतील, हे सगळे आपले USPs आहेत. आणि याच्या थ्रू एक वेगळी संकल्पना किंवा वेगळा वे मिळतो जो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये फार प्रॉफिट ओरिएंटेड आहे. कारण अमृतला पैसे कमवून काही वेगळं कमवायचं नाहीये. हो. जे काही करायचं आहे आपल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या लोकांच्या आर्थिक स्तर वाढवण्यासाठी आपण करतोय. नक्कीच. बरोबर आहे.